आज आपण बनवणार आहोत वर्षभरासाठी लागणारा काळा मसाला। तर हा मसाला आपण वर्षभर साठवून ठेवत असतो आणि या पद्धतीने केला तर तो वर्ष किंवा 2 वर्षही आपला मसाला चांगला राहतो। तर हा मसाला बनवण्यासाठी आपण इथं 2 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत। एक आहे लवंगी मिरची आणि यांची देठ काढून उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे आणि 2 बोटाच्या मध्ये जर तुटली तर समजायचं आपली मिरची एकदम छान अशी वाळलेली आहे। आणि ही दुसरी आहे ती पाव किलो घेतलेली आहे, तर ती आहे बेडगी मिरची। लवंगी मिरची 500 ग्रॅम आणि बेडगी मिरची 250 ग्रॅम घेतलेली आहे। तर बाकीचे मसाले बघू। धणे 300 ग्रॅम, खोबरं बारीक चकत्या करून घेतलं आहे 300 ग्रॅम। आणि आता दुसरं साहित्य बघू। तर लवंग घेतले, हे साहित्य जवळजवळ सगळं 20 ग्रॅम आहे। लवंग 20 ग्रॅम, चक्रीफूल 20 ग्रॅम, मोठी विलायची 20 ग्रॅम, दालचिनी 20 ग्रॅम, मायपत्री 20 ग्रॅम, काळी मिरी 20 ग्रॅम, नागकेशर 20 ग्रॅम, त्रिफळा 20 ग्रॅम। तर हे सगळे मसाले 20-20 ग्रॅम घेतलेले आहेत। आता आपण दुसरे मसाले बघू। तर शहाजिरे घेतलेले ते पण 20 ग्रॅम, मेथी 10 ग्रॅम आणि जिरे 20 ग्रॅम, हळकुंड 50 ग्रॅम, एक जायफळ घेतलेलं आहे, दगडफूल 50 ग्रॅम, तमालपत्र 50 ग्रॅम, खडा हिंग 20 ग्रॅम आणि विलायची 20 ग्रॅम, हिरवी विलायची आहे ती पण 20 ग्रॅम घेतलेली। तर हे पण साहित्य। तीळ 100 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, ओवा आणि बडीशेप पण 50-50 ग्रॅम घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य 50 ग्रॅम घेतलेलं आहे, 50 आणि 100 ग्रॅम। तर मीठ घेतलेलं आहे 100 ग्रॅम आणि तेल 100 ग्रॅम घेतलेलं आहे, पण तळण्यासाठी जेवढं लागेल तेवढं आपण वापरणार आहोत। तर आता हे सगळे साहित्य आपण, काही साहित्य कोरडे भाजून घेणार आहोत आणि काही साहित्य थोडंसं तेल टाकून भाजणार आहोत। तर सुरुवातीला खसखस भाजून घेत आहे, कोरडीच भाजून घ्यायची थोडीशी लाल होईपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत। तीळ पण आणि हे सगळे मसाले मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचे, गॅस जास्त मोठा नाही करायचा आणि तीळही चांगले लाल होईपर्यंत भाजायचे। ओव्याचाही सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि हे सर्व साहित्य एक एक करूनच भाजायचे, एकत्र नाही भाजायचे, कारण प्रत्येक साहित्याला भाजायला वेगवेगळा वेळ लागतो। तर आता बडीशेपही चांगली भाजून घ्यायची आणि तमालपत्रही एकदम मंद गॅसवर भाजायचं, नाही तर ते जळू शकतं। तर आता हे साहित्य आपण कोरडेच भाजून घेतलेले आहे आणि दुसरे मसाले आपण तेल टाकून भाजून घेणार आहे। तर तमालपत्राला थोडंसं वरतून नंतर भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं। तर आता हे तमालपत्र भाजत आलेलं आहे, तर वरून थोडंसं तेल टाकणार आहे मी, एक अर्धा चमचा, पोहे खायचा अर्धा चमचा, आणि परत एकदा छान परतून घेणार। तर सगळे साहित्य मंद किंवा मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचे आणि एकदम निवांत भाजायचे। तर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मिरी लवंग हे एकत्रच भाजून घेते। तर हे दोन्ही आपण एकत्र भाजून घेऊ। सगळ्या साहित्याचा थोडासा वास किंवा सुगंध यायला लागला तोपर्यंत भाजून घ्यायचे आणि एका परातीमध्ये मोठ्या भांड्यामध्ये गार करण्यासाठी ठेवायचे। त्यानंतर नागकेशर आणि त्रिफळा हे एकत्र भाजलेलं आहे। तर जे साहित्य सारखे आहेत त्यांना सारखाच वेळ लागतो भाजायला आणि अगदी थोडं थोडं 3-3 मिनिट 4-4 मिनिटामध्ये हे भाजून होतात आणि प्रत्येक वेळेला थोडं थोडं तेल टाकायचं, अगदी 2-2 किंवा अर्धा चमचा किंवा 2-2 थेंब। तर आता चक्रीफूल, दालचिनी, मोठी विलायची, आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊ। आता पहिलं साहित्य आपण कोरडं भाजून घेतलेलं आहे आणि जे खडे मसाले आहेत ते सगळे आपण तेलामध्ये थोडं थोडं तेल टाकून चांगले भाजून घ्यायचे, गरम होऊ द्यायचे चांगले। जिरं, शहाजिरं तेही एकत्र भाजलं तरी चालतं। तर जायफळ आहे ना ते तुकडे करून घ्यायचे थोडेसे, त्याचे खडा मोडून घ्यायचा। आणि हे आहे मेथ्या, मेथ्यात जरा जास्त वेळ लागतो भाजायला, थोड्याशा लाल होईपर्यंत भाजायच्या। छोटी विलायची, दगडफूल ते भाजून घ्यायचं। आणि हिंगाचे पण बारीक बारीक खडे करून घ्यायचे आणि हिंगाला थोडंसं तेल जास्त टाकायचं, कारण तो डिंकासारखा असा फुलत असतो आणि पूर्ण फुलून घ्यायचा डिंक आणि त्यानंतर काढून घ्यायचा।
तर आता हळूहळू डिंक आपल्याला दिसतच आहे, थोडासा असा फुलल्यासारखा होते. त्याचा रंगही बदलला आहे थोडासा आणि हलका होऊन जातो. मग कुंडई थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि मग तेल टाकून परतून घ्यायचे. हे सर्व साहित्य एकदम छान असं थंड होऊ द्यायचं, पूर्ण थंड होऊ द्यायचं. आता धणे घेतलेले आहेत. धणे पण बारीक गॅस करून त्याचा सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे, लाल होईपर्यंत थोडेसे, आणि ते दुसऱ्या प्लेटमध्ये गार करण्यासाठी ठेवायचे. खोबरंही थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं चांगलं, ते पण दुसरीकडे गार करण्यासाठी ठेवायचं. आता सगळ्यात शेवटी आपण मिरच्या भाजणार आहे. तर मिरच्या भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मिरच्या थोड्या थोड्या जेवढ्या कढईत बसतील तेवढ्या ठेवून बाकीच्या नंतर भाजायच्या. तर जेवढ्या कढईत मावतील तेवढ्या भाजून घ्यायच्या. मिरच्या चांगल्या लाल होईपर्यंत भाजायच्या. तर बेडगी मिरचीचा ठसका उठत नाही, पण लवंगी मिरची भाजताना मात्र खूप ठसका उठतो. तर तोंड बांधून या मिरच्या थोड्या थोड्या करून भाजून घ्यायच्या, कढईत जेवढ्या मावतील तेवढ्या. तर मिरच्या पण भाजून झालेल्या आहे. तर सगळे मसाले आपले आता भाजून झालेले आहे. खडे मसाले, धणे, मिरच्या, आणि हे सगळं खोबरं थंड होऊ द्यायचं आणि मिरच्या वेगळ्या बांधायच्या, खडे मसाले वेगळे आणि खोबरं वेगळं बांधायचं. कारण की हे सगळं खोबरं काही ठिकाणी कुटून देत. हे सर्व मसाले थंड झाल्यानंतर एका कॅरी बॅगमध्ये भरून कांडप मशीनमधून दळून आणायचे किंवा कुटून आणायचे. तर हे कुटून आणल्यानंतर हा आपला मसाला असा तयार झालेला आहे. मोठ्या परातीमध्ये हा थंड करण्यासाठी ठेवायचा आणि मसाला पूर्ण थंड झाल्यानंतरच बरणीमध्ये भरून ठेवायचा. तर हा आपला मसाला एकदम छान असा तयार झालेला आहे. रंगही त्याचा छान आलेला आहे. तर पूर्ण थंड करून घेऊन आपण बरणीमध्ये भरणार आहोत. तर एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये म्हणजे मिरची, धणे, खोबरं आणि इतर मसाले मिळून जो मसाला आपण वापरलेला आहे सगळा, तर एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये 2 किलो मसाला तयार होतो. आणि जर आपल्याला 1 किलो मसाला पाहिजे असेल तर याचं प्रमाण निम्मं करायचं. तयार आहे आपला घरगुती काळा मसाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.